अंजली दमानिया यांच्या पोस्ट नंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। अंजली दमानिया या उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत, तर आणखीन एका भ्रष्टाचाराचे पुरावे आपण सादर करणार असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा आहे। दमानिया यांनी सूचक विधान केलेलं आहे। आता अंजली दमानिया नक्की काय आणि कोणती पोलखोल करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। इतका मोठा तो पोलखोल आहे आणि मला असं वाटतं आपण त्याचं अगदी काही 10% काम माझं फक्त उरलंय ते आज मी पूर्ण करून ते उद्याच्या उद्या सकाळी तुम्हा सगळ्यांपुढेच येईल आणि बघूच दे महाराष्ट्राला की माणसं कशी काम करतात, कसे सगळ्यांचे सामान्य जनतेचे पैसे खाल्ले जातात सर्रास, हे सगळं जनतेपुढे नक्कीच उद्या येईल। हे बघा, अंजली दमानिया ह्या सुपारीबाज बाई आहेत। यांनी यापूर्वी अनेकांच्या सुपाऱ्या घेतल्या, फक्त बदनाम करायचं, षडयंत्र करायचं, कुठतरी मीडिया ट्रायलद्वारे बदनाम करायचं। ओबीसीचे सर्वोच्च नेते छगन भुजबळ साहेब असतील, यापूर्वी त्यांनी एकनाथराव खडसे असतील, यापूर्वी त्यांनी खरं तर गडकरी साहेबांवर सुद्धा टीका केली होती। पण ज्यावेळी गडकरी साहेबांवर टीका केली तर त्यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांना गडकरींची माफी मागायला लागली त्या दमानिया यांच्या कुरापतीमुळं। म्हणजे दमानिया तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांचा तो व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे। कुठेतरी आमच्या जालन्याचे अर्जुन खोतकर यांच्यावर सुद्धा त्यांनी आरोप केले होते। काय झालं अर्जुन खोतकरांच्या चौकशीत, काय केलं त्यांनी? कुठंतरी काहीतरी घ्यायचं, म्हणजे आरोप करायचे आणि सेटलमेंट करायची आणि आपण शांत बसायचं। परंतु धनंजय मुंडेच्या कडून त्यांची सेटलमेंट झाली नसेल, त्यांना काही मिळालं नसेल, म्हणून त्या धनंजय मुंडेच्या बाबतीत अद्याप त्यांचं बोलणं आणि मीडिया ट्रायल आणि आरोप करणं सुरूच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।